नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी आर आणि आपल्या कराळे ट्रिपल 9 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधू, वेळ न घालवता फार महत्वाचा संदेश तुमच्यापर्यंत देणार आहे. कारण अरबी समुद्रातून जे काही चक्रीवादळ येत आहे, याचा भयंकर तासी वेग जो आहे 800 ते 1000 किलोमीटर पर हॉवर या वेगाने हे काही काळं ढग जे आहे ते महाराष्ट्र राज्याकडे हे कूच करत आहे. आणि त्याच अनुषंगाने काल रात्री बहुतांश ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार वाऱ्यासोबत पाऊस पडलेला आहे. परंतु आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, काही विदर्भ या भागामध्ये आज सायंकाळी 5च्या नंतर हा पाऊस होणार आहे. तेव्हा आज सायंकाळी 5च्या नंतर हा पाऊस सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, त्याच्यानंतर सातारा, वडूज या भागामध्ये सर्वात जास्त राहणार आहे. वाऱ्याची ही याची जी वेग आहे, हा वेग सर्वात जास्त राहणार आहे. तसंच दक्षिण महाराष्ट्राचा जो काही खालचा भाग आहे, त्या भागामध्ये किंवा दक्षिण भारतातला जो काही परिसर आहे, बेंगळूर वगैरे वगैरे या परिसरामध्ये सर्वात जास्त महाभयंकर नुकसानकारक असा पाऊस सायंकाळी 5च्या नंतर होणार आहे. आणि त्याचे प्रतिसाद जे आहे हे मराठवाडा विभागामध्ये सुद्धा काही भागामध्ये पडणार आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा आहे, नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासोबत पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस जो काही खानदेशचा जो काही परिसर आहे, जसं की धुळे, विशेष करून सायंकाळी 5च्या नंतर धुळे, मालेगाव या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे. नाशिकचा जो काही उत्तरेकडील जो भाग आहे, जसं की वणी वगैरे जो काही परिसर आहे, या वणी या परिसरामध्ये, हा नाशिक परिसरामध्ये जास्त नाशिकचा वणी हा परिसर असेल, मनमाडा असेल, या परिसरामध्ये पडणार आहे. परंतु नाशिक उत्तरमध्ये भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये, त्याच्यामुळे वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसंच आपल्याकडे जो काही हिंगोली जिल्हा आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे. त्यातल्या त्यात विदर्भातला लोणार आहे, मेकर आहे, चिखली आहे, या भागामध्ये सायंकाळी 6 ते 7च्या नंतर पाऊस पडेल. तसंच परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर, सेलू, पाथरी, सेनगाव या परिसरामध्ये, सोनपेठ असेल, या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे. याच्यामध्ये मंठा आहे, परतूर आहे, अंबड आहे, गेवराई आहे, या परिसरामध्ये हा सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये कन्नड, सिल्लोड वगैरे जो काही भाग आहे, देऊळगाव राजा आहे, या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच पैठण असेल, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होईल. तसंच जो काही बीडचा परिसर आहे, बीडमध्ये परळी आहे, बीड आहे, केज आहे, धाराशिव आहे, तसंच जामखेड वगैरे जो काही परिसर आहे, बार्शी वगैरे या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, या चक्रीवादळाचा जो वेग आहे, हा वेग जास्त असल्या कारणानं वाऱ्याची तीव्रता जास्त राहील. त्यामुळे पशुधन जे आहे याचं नुकसान होऊ नये, किंवा टीन शेड जे असतात, टीन शेड या वाऱ्यामुळे उडू शकतात. त्यामुळे या टीन शेडमुळे पशुधनाची काही बाधा होऊ नये किंवा त्यांना विजा होऊ नये, म्हणून योग्य ठिकाणी याला बांधणी करावी. व ज्या बी शेतकऱ्यांची हळद शिजून वाळवण्यासाठी टाकलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी या हळदीच्या पिकांना चांगलं झाकून ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पावसाची तीव्रता आज सायंकाळी सर्वात जास्त राहणार आहे. तसंच 21 तारखेला सुद्धा हा पाऊस काही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो. यापूर्वीचा जो काही संदेश आहे, या पूर्वीच्या संदेशमध्ये सुद्धा तुम्हाला 20 आणि 21 तारखेला कुठे कुठे पाऊस पडणार आहे त्याबद्दल एक व्यवस्थित माहिती दिलेली आहे. परंतु आजचा हा संदेश मुद्दाम यासाठी दिलेला आहे की हे चक्रीवादळ असल्या कारणाने या चक्रीवादळाचा वेग तासी जास्त आहे, वाऱ्याचा वेग जास्त राहणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसोबत विजांच्या कडकडासोबत हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 20 आणि 21 तारखेपर्यंत आपल्या ज्या ज्या भागामध्ये मी सांगितलेल्या त्या भागामध्ये हा पाऊस सर्वात जास्त होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, बिलकुल हवामानाचा अचूक अंदाजा पाहण्यासाठी कराळे 999 या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर करा. धन्यवाद.